बाजारात मिळणारं पॅटीस असतं त्याच्यात भाजी पण नीट भरत नाही, काय नाही. पण तेच जर घरी बनवलं ना तर भरपेट पण बनतं आणि खूप जास्त बनतं. हे बघा तुम्हाला दाखवते. चला तर रेसिपी बघू. इथे मी बटाटे घेतलेले 5च आहेत, मध्ये कट करून छान उकळून घ्यायचे आहेत आणि मॅश करायचे आहेत चांगले. थोडेसेच केलेत मी हातानेच थोडेसे. आणि त्याच्यानंतर एका कढईमध्ये आपण 2 चमचे इथे तेल घालणार आहोत आणि इथे पहिल्यांदा मी जिरा घालणार अजिबात नाही आहे. इथे मी फक्त कांदा, टॉमॅटो आणि कढीपत्त्याचा टाकणार आहे. टॉमॅटो जे आहे ना पूर्ण गळले पाहिजे, छान असं परतून घ्या तुम्ही. ठीक आहे. आधी मी टॉमॅटो टाकलेला आहे कारण ते गळलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यात असं काही दिसलं नाही पाहिजे टॉमॅटो वगैरे. आणि छान असं परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी ते कढीपत्ता पण टाकत आहे. कांदा, टोमॅटो, कढीपत्ता. ठीक आहे. नंतर मी ह्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकणार आहे आणि नंतर मग हळद टाकणार आहे. ठीक आहे. छान असं ना असं चटणी झाली पाहिजे. हे बघा मी जिरं टाकते. अशी छान अशी चटणी दिसेल ना तुम्हाला, असं गळलेलं सगळं काही, त्याच्यातलं पाणी वगैरे सगळं निघून गेलेलं. त्याच्यानंतर मग आपण जो मॅश केलेला जो बटाटा आहे ना तो त्यामध्ये टाकणार आहोत. ठीक आहे. असं छान परतून घ्या. चटणी दिसायला पाहिजे ती. आता एवढं जास्त तुम्हाला जे दिसतं आहे ती चटणी दिसायला पाहिजे. त्याच्यानंतर मी ते मिरची टाकते आहे आणि त्याच्यानंतर मी ते जो मॅश केलेला बटाटा तुम्हाला दिसतो आहे तो मी ते घालणार आहे. मिरची मी सगळ्यात लास्ट ह्यासाठी घातली कारण ते आधी जर घातली तर ती तिखट होईल, खूप जास्त तिखट होईल. त्यामुळे मिरची जर भाजली ना तर खूप तिखट होते. म्हणून तुम्हाला जर कमी जास्त हवं असेल त्यावरूनच घाला. मला कमी तिखट लागतं म्हणून मी थोडीशी मिरची इथे लास्टलाच टाकली आहे. ती थोडीशी भाजल्यानंतर तिखटपणा येतो त्याचा. ठीक आहे. त्याच्यानंतर हा मॅश केलेला मी बटाटा टाकत आहे आणि मस्तपैकी इथे पाणी न घालता भाजी जी आहे ना आपली ती पूर्णपणे तयार होते. छान असं एकजीव करून घ्या आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मीठ टाका. मी इथे अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे यामध्ये आणि असं परतून घ्यायची छानपैकी. ठीक आहे. मी मॅश नीट बटाटे नाही केले होते, मला असंच आवडतं. थोडे फोडी मी हातानेच दाबले होते ते. मीठ टाकल्यानंतर परत येते एकजीव करून नीट घ्या आणि आपली बटाट्याची जी भाजी जी बॅटर आहे ना तयार झालेली आहे. आता आपण पिठाकडे वळणार आहोत. जे पीठ लागणार आहे ब्रेडसाठी इथे मी वरतून कोथिंबीर घालते आहे. त्याच्यामध्ये मी आधीच त्याच्यामध्ये पाणी आणि चिली फ्लेक्स आणि मीठ टाकलेलं होतं. चिली फ्लेक्स यासाठी का रंग येण्यासाठी टाकलेलं होतं. ह्याच्यामध्ये मी काही सोडा वगैरे वापरलेला नाही आहे. असंच तुम्हाला ढवळायचं आहे 1 कप घेऊन. ठीक आहे. कारण ते खूप छान व्यवस्थित असं फुगतं म्हणून. हे बघा इथे मी दाखवते बॅटर. ह्यामध्ये फक्त चिली फ्लेक्स मी टाकलं आहे, मीठ टाकलेलं आहे फक्त बस आणि चमच्याने असं ढवळून घ्यायचं आहे. ठीक आहे. कारण ह्यामध्ये आपण तो ब्रेड जो आहे तो बुडवणार आहे पॅटीससाठी. आता तुम्हाला ते ब्रेडचे पण मी काप करताना दाखवते. इथे 4-5 ब्रेड एकदम घेऊन ना मी सुरीने कट करून घेणार आहे. हे बघा असे मस्तपैकी खूप असे आपल्याला पॅटीस ना छान होतात. असे खूप जास्त होतात ह्याने. घरच्या घरीचं केलेत ना आणि पाऊस पण इकडे तिकडे पडतो आहे. तुमच्या एरियामध्ये कुठे पाऊस पडत असेल तर मला नक्की सांगा. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्रायबर वगैरे करायला विसरू नका. लाईक करा आणि लवकर मला सांगा. मध्ये जेव्हा असे क्रेविंग होते तेव्हा असं काय काय बनवून मी खातच असते. सो मी विचार केला की व्हिडिओ बनवते. पाऊस कुठे पडतो आहे ते मला कमेंट करून सांगा. हे बघा खूप जास्त तुकडे झालेले आहेत इथे आणि खूप जास्त पॅटीस होणार आहे. वाडे पण खूप जास्त असे वाहत होते जेव्हा व्हिडिओ बनवत होते तेव्हा. इथे मी भाजी जी आहे बघा दुकानदारे ना एवढंसं मॅश करून त्याच्यात भरतात. पण आपण इथे जेव्हा घरी बनवतो ना तेव्हा खूप जास्त दाबून भाजी भरतो आणि हो ही उघडणार बिलकुल नाही आहे. याच्यावर पूर्ण जो कोट येणार आहे पूर्णपणे बेसनचा. त्यामुळे अजिबात काळजी नका करू. मी जेव्हा तळताना अजिबात ओपन झालेलं नव्हतं ते. खूप छान टेस्टी लागलेलं, सगळ्यांना आवडलेलं. हे बघा मी जशी दाबते तसं तुम्ही दाबू शकता. कोट करताना बुडवायचं आहे सगळीकडून ते. आणि मगच इथे तेलसुद्धा मी तापत ठेवलेलं होतं कढईमध्ये. ठीक आहे. असे तुम्ही बनवून ठेवू शकता. असे मी जसं दाखवलं तुम्हाला एक असे बनवून ठेवले तरी पण चालतात, काही हरकत नाही. मी ते तेल तापत पण ठेवलं होतं. हे बघा मी बाकीचे सगळे ब्रेड बनवून झालेले आहेत माझे. आणि इथे छानपैकी आता मी एक करून मस्त तळून घेणार आहे. काही प्रॉब्लेम नाही आहे. 2 माणसाची गरज नसते इथे.
इथे मस्त तुम्ही एकाकडे तेल तापवू शकता आणि एकीकडे असं बनवून घेऊ शकता. माझं तेल जे तापलेलं आहे आणि इथे मी दुसरीकडे मी कोट करते आहे, छान सगळ्या बाजूने लावते आहे. आणि ते असं जेव्हा तेल गरम होतं ना तेव्हा सोडा, जेव्हा थंड असेल तेव्हा अजिबात नका. गरम करा आधी आणि मगच ते त्यामध्ये टाका. कारण टाकलं असं ते पकडतं त्याला आणि हे होत वाटत नाही आणि भाजी बिजी इथे येत नाही त्याच्या आतून. खूप असे तळून घ्या. माझे झाड तळून दाखव मला 2 असे मी सगळे तळून घेतलेले आहे. तुमच्याकडे सॉस किंवा चटणी असेल त्याच्यावर तुम्ही सर्व करायला विसरू नका. ठीक आहे. हे बघा माझे पॅटीस बनवून तयार झाले आणि खूप छान असं लागतं हे पॅटीस. सगळे मी तळून घेते इथे एक एक करून छान असं. आणि ते तेल पण माझी नॉनस्टिक कढई आहे त्यामुळे तेल पण इथे जास्त लागत नाही, त्यामुळे एवढं काही नाही. जर तुम्हाला तेल लागतच असेल तर तुम्ही टिश्यू पेपर ठेवू शकता खाली, म्हणजे ते तेल जे आहे ते पण सुकून जाईल. बघा कसा वाटला